तुझ्या गावाबद्दल काहीतरी सांग ना. उत्तरेला जिथे ध्रुव तारा चमकत असतो त्याच्या उजेडात बांधलेलं होतं माझं गाव. हिमाच्छादित डोंगरांच्या कुशीतलं गाव. तुझ्या गावात हिमवर्षाव पण व्हायचा. कैलासात हिम असतं म्हणे. कैलास सुद्धा उत्तरेच्या ताऱ्याजवळ कुठेतरी बसलाय. तू कैलासातून तर आला नाहीस ना? बघ, असं आहे माझं. करायला जाते एक आणि होतंय भलतच. तू माझ्याशी बोलत बसलास ना तर तुझं जेवण राहील. तू बस जेवून घे. हे काय? हा घास कोणासाठी काढून ठेवलास? आपल्या अवतीभोवती असे असंख्य जीवजंतू असतात ज्यांना आजच्या दिवसात अन्न मिळालेलं नसतं. त्यांच्या आठवणीसाठीच मी हा घास माझ्यातला बाजूला काढून ठेवत असतो आणि निसर्गाला अर्पण करत असतो. निसर्गातील अनेक जीवजंतू या अन्नाचं सेवन करून ती ऊर्जा पुढे पोहोचवतात. वा, तुझी भावना आवडली मला. खूप छान विचार आहेत तुझे. ए तू कोण आहेस तू आणि इथे कसा? अहो नंदलाल काका, तुम्ही इथे? बाहेरगावी गेला होतात ना? लवकर आलात. मी तुमची ओळख करून देते. हा महिपती. कालच आम्हाला नदी किनारी बेशुद्ध अवस्थेत सापडला. मग त्याला इथे आणून आम्ही औषध पाणी केलं. आता हा इथेच राहतो. आणि हे आमचे नंदलाल काका गावातल्या सगळ्यांना मदत करतात आणि गावात सगळ्यांचे लाडके आहेत बरं का. बरं, तुम्ही बोलत बसा, मी येते. मला उशीर झालाय. जगदंबा थांब, मीही सोबत येतो तुझ्या. अहो कशाला? मी जाते ना, जवळच तर आहे घर. जगदंबा येतो म्हटलं ना मी. बरं या. चल. काका, अहो खरंच तुम्हाला यायची काही गरज नाहीये. जाईन मी. तू जाशीलच ग, पण मलाही तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय बोलायचंय? तो मुलगा, त्याचं काय नाव म्हणालीस? महिपती. तो नेमका कोण आहे आणि कुठून आलाय? मलाही जास्त काही माहिती नाही, पण तो मला म्हणाला की एका हिमाच्छादित प्रदेशातील गावातून आलाय. पण असं कुठलं गाव आहे आपल्या जवळ? मला नाही माहिती. कदाचित तो कैलासातून तर आला नसेल ना? कैलासातून? कसं शक्य आहे ते? कैलासात तर असं कुठलंच गाव नाही. तुम्हाला कसं माहिती? देवी, तुम्ही तुमची सगळीच स्मृती गमावली आहे. मलाच काय, तुम्हालाही माहिती आहे की कैलासात कुठलंही गाव नाही. ते मी खूप पूर्वी ऐकलेलं तसं. जगदंबा, तुला हा नेमका कुठे दिसला ग? नदीच्या किनाऱ्यावर. तिथेच दिसला. आणि ना, नेमकी मी त्यावेळी एका त्रिशूळाला अडखळले. त्रिशूळ? महादेव? मला ते नाही माहिती, पण काका, आणखी एक गोष्ट आहे. मी आतापर्यंत कोणालाच नाही सांगितलं, पण तुम्हाला म्हणून सांगते. काल ना त्याचा ताप बघायला मी त्याच्या कपाळाला हात लावला. तेव्हा पण खूप विचित्र दृश्य दिसत होती. तेव्हा पण मला त्रिशूळ दिसला.
आणि त्या दिवशी जमिनीतून मला महादेवांची पिंडी सापडली. या सगळ्या घटनांचा काय अर्थ असेल? सतत महादेवांचे संकेत मला का मिळत असतील? काका, तुम्ही महादेवांचे भक्त आहात ना, मग मला सांगा ना, हे का होतंय असं? आता महादेवांबद्दल काय सांगू? त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. एक जन्म पुरायचा नाही त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी. महादेव म्हणजे साक्षात तेजरूप, फणींद्रनाथ, नीळकंठधारी, जटाधारी, शीघ्रकोपी, पण भक्तांसाठी तितकेच प्रेमळ असणारे. एखाद्या भक्ताने जर मनापासून भक्ती केली आणि त्यांच्याकडे वर मागितला तर त्याला वर देण्यासाठी कायम तत्पर असणारे. आणि महादेवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगदंबा, बोलता बोलता घरी पोचलोही आपण. खूप रात्र झालीये, जा आपण उद्या भेटू. काका, अजून काहीतरी सांगा ना महादेवांबद्दल. हो नक्कीच, पण आत्ता नाही. आत्ता तुझी आई आतमध्ये वाट पाहत असेल आणि ती आता महादेवांपेक्षाही जास्त क्रोधित होईल बरं का. मग माझं काही खरं नाही. ठीक आहे. हिच्यासमोर फार काही बोलता आलं नाही, पण मला जाणवलेली ती शक्ती, गावात आलेला हा नवीन मुलगा आणि जगदंबाला झालेला महादेवांचा आभास, हे सारं कशाचं द्योतक आहे? कोण आहे हा मुलगा? काय आहे याचं इथे येण्याचं प्रयोजन? हा महिपती थेट कंदमुळं हातात धरून शेकोटीत भाजतोय. हे कसं काय शक्य आहे? ह्याला भाजत कसं नाहीये?
काहीतरी गोंधळ आहे. हा महिपती नक्की कोण आहे हे शोधलंच पाहिजे मला. अरे हा कुठं गेला? आत्ता तर माझ्या डोळ्यांसमोर होता. असा कसा अचानक नाहीसा झाला? काय नंदलाल काका, काय झालं? नाही नाही, काही नाही. नक्की? मग सकाळपासून माझ्यावर पाळत का ठेवून आहात? मी नाही नाही, मी कशाला कोणावर पाळत ठेवू? मग तुमचा कोणी जुळा भाऊ आहे का? तुमच्यासारखाच दिसणारा, याच गावात राहणारा? नाही. मग तुमचं भूत? तेही नाही. मग तुम्हीच असणार. माझं लक्ष आहे बरं का तुमच्यावर. अहो, मला 2 डोळे असले तरी तिसऱ्या नेत्राने मी सर्वत्र बघत असतो. हा? तिसरा नेत्र? खरा नाही हो. जसे महादेव तिसऱ्या नेत्राने संपूर्ण विश्वावर लक्ष ठेवतात, अगदी तसंच. तसं होय. मला सांगा, तुम्ही कुठून आलाय? तुम्ही मला आहो जाऊ करू नका. अहो, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. मला आपलं महिपतीच म्हणा. बर, महिपती, मला सांग, तुझ्यात जर एवढी शक्ती आहे तर मग तुझ्या गावाला असुरांच्या हल्ल्यापासून का वाचवलं नाहीस तू? काय करणार? नियतीचा खेळ आहे सगळा. मी प्रतिकार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तरी तो व्यर्थ गेला. अनेक असुर एकत्र चाल करून आले, त्यामुळे मला घाबरून लपावं लागलं. ह्या डोळ्यांनी सर्व गोष्टींचा नाश होताना मला पाहावं लागलं. माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. महिपती, नेमकं कुठलं गाव आहे तुझं? नाही म्हणजे उत्तरेकडील भागात माझी खूप भ्रमंती असते, तिथली बरीच माहिती आहे मला. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? तुम्हाला जे काय विचारायचंय ते थेट विचारू शकताय. तुला हा नेमका कुठे दिसला ग? नदीच्या किनाऱ्यावर. नेमकी मी त्यावेळी एका त्रिशूळाला अडखळले. त्रिशूळ? त्याचा ताप बघायला मी त्याच्या कपाळाला हात लावला, तेव्हा पण मला त्रिशूळ दिसला. आणि त्या दिवशी जमिनीतून मला महादेवांची पिंडी सापडली. जळला मेलं लक्षण ह्याचं. काय झोप म्हणायची की काय ही? असा काय हा माणूस? हा आता असा नाही उठणार. याला बघूनच सोडते मी. देवांनी आला की हो, वाचवा की हो. सारखं सारखं तुला तेच स्वप्न कसं काय पडतं म्हणते मी. आणि किती काढशील झोपा? अयो, असुर आहे की हो मी. मग रात्री जागायची आणि दिवसा झोपायची सवय आहे बघ मला. जरा तरी वेळ लागेल की हो मला. आता सकाळी सकाळी कशी येईल म्हणतो मी जाग. आता त्यात पाताळात खूप गरम व्हायचंय बघ मला. आता इथे जरा गार गार वाटतंय, तर कशाला म्हणतो मी तुला त्रास? तुला इथे गार गार वाटतंय? अरे किती गरम होतंय. तुला कसं काय वाटतंय रे इथे गार गार? ये की ग पाताळात, मग कळेल. असुर होणं काय सोपं काम नसतंय बघा. सोपं नसलं तरीही आता तुला हेच करायचं. अयो, आता काय करू म्हणतो मी? आता तर रूप बदलून माणूस झाला होतो बघा, तर काय परत करते की काय मला? सूर महिपती, अरे महिपती कसा आहेस तू? मी बरा आहे. तुम्ही कुठे निघालात?
शेतात चाललोय, थोडं काम आहे. येताना धान्याची पोती पण घेऊन यायची होती. चला मी पण येतो. अरे नको, तू कशाला, राहू दे. का मी मदत केलेली चालणार नाहीये का? अरे तसं नाही, पण मग चला बरं. चला येतो ना लाल भाऊ. हा मुलगा नक्की आहे तरी कोण? एवढी चमत्कारिक शक्ती आहे, हिमाच्छादित प्रदेशातून आलाय म्हणतो. हे साक्षात महादेव तर नाहीत ना? त्यांना तसं थेट तर विचारू शकत नाही. हा, हे शोधून काढायचा एक मार्ग आहे माझ्याकडे. हे बघ, सम्राज्ञीने आपल्याला एका योजनेसाठी इथे पाठवलं आणि ती पूर्ण झालीच पाहिजे. योजना म्हणते मी. अयो ते करू की का? मग काय घाई म्हणतो मी. आता इथे आलो तर करू दे की थोडा आराम, मग करू निवांत योजनेचा विचार. निवांत नाही, नाही अयो वेळ नाही आहे आपल्याकडे. आधीच खूप चुका करून मी इथे आले आहे. अयो पण नेमकी ही योजना कशासाठी आहे म्हणतो मी. असुर नरेश महिषासुरांनी आपली योजना अंमलात आणण्याच्या आधीच जगदंबाची शक्ती किती आहे ह्याचा घ्यायचा आहे आपल्याला अंदाज. तुळजा आणि जगदंबा एकमेकांमध्ये विलीन झाल्यानंतर त्यांची शक्ती जास्तच व्हायला हवी, पण जगदंबाची स्मृती गेल्यामुळे ती आपल्या शक्तीचा जास्त वापरच करू शकत नाही. अयो अयो हे तर चांगलंच आहे की. हो, पण आता आपल्याला हे बघायचं आहे की अडचणीत सापडल्यावर काय होतं. ती आपल्या शक्तीचा वापर करू शकते की नाही ते. मग महिषासूर सुरू करतील त्यांचं काम, मग निश्चित होईल त्यांची दिशा. अयो योजना तर चांगली आहे म्हणतो मी, पण आपण नेमकं करायचं काय. जळायला मेलं लक्षण ह्याचं. एक गोष्ट 10 वेळा सांगावी लागते ह्याला. ऐक नीट. जगदंबा, तो पोरगा काल व्यवस्थित जेवला का ग? हा, जेवला असेल. मी जेवण नेऊन दिलं आणि निघाले. तसंही उशीर झाला होता ना. अगं त्याला आज बी काहीतरी नेऊन द्यायला हवं होतं ग खायला. त्याने आज काही खाल्लं असेल का? आता ते मला कसं माहित असेल आई. अगं त्याची काळजी घ्यायला हवी, विचारपूस करायला हवी. माझ्यामुळं हात भाजलाय ग त्याचा. भाजलेले हात बरे पण झाले. बरा झाला? हो. एवढ्या लवकर? अगं तो मला म्हणाला की त्याच्या आईने लहानपणी ना एक गुटी पाजली होती आणि त्याच्यामुळे त्याचे आजार लवकर बरे होतात. अगदी चमत्कार झाल्यासारखा. आई, तू पण मला गुटी पाजली असतीस ना तर मी पण चमत्कार केले असते. जगदंबा असं का वागते हल्ली? हिनं लहानपणी तर देवी आईच्या आशीर्वादाने किती चमत्कार करून दाखवले. तिला लक्षात कसं नाही? आई, कुठं हरवलीस? काही नाही ग. अगं आज घरातली कामं करण्यातच समजा येळ गेला. जरा हिरीहून पाणी घेऊन येते. अगं तू कशाला? मी आणते. जाशील? हो. तू पहाटे उठल्यापासून किती काम करतेस. आता जरा आराम कर, बाकीचं मी बघते. बर. जगदंबा, तू तर सहजच सापडलीस की ग जाळ्यात. अयो कुठे गेली ही? मला इथे बोलू ना, अजून यायचा पत्ता नाही बघायचा. काय ग म्हणू, किती वेळ बघायला लावशील तू वाट मला म्हणतो मी. आता अंमलात आणायची योजना तर काळ वेळ योग्य काय ते बघायला नको काय रे भुसनाळ्या. अयो बरं ते विहिरी जवळ जाऊन नक्की काय करायचं ते सांगून सोड की ग मला एकदाच. जळायला मेलं लक्ष नाही ह्याचं. एवढं सगळं समजावून सांगितलं ते सगळं गेलं काय रे डोक्यावरून म्हणते मी. आठव जरा काय होतं ते योजना.
योजना अयो काय होत ते योजना आता होतो बघ माझ्या तोंडावर ते हा हा आठवलं बघ ते योजना का काय ते तुझं हा आठवलं ना मग कर की सुरू आता मुहूर्त कशाचा बघतो म्हणते मी घेतलं आता या ना मनावर जगदंबा आता किती पाण्यात आहे आणि तिच्यात किती शक्ती आहे हे कळून चुकल्याशिवाय राहणार नाही बघा आता जरी जगदंबाला तिच्या दिव्य शक्तीची जाणीव नसली तरी येणाऱ्या संकटांना सामोरे जावेच लागेल. ही वेळ जगदंबेच्या परीक्षेची आहे.